माहितीये तमाशातल्या बायकांच्या बद्दल पुरुषांना नादी लावून एवढंच त्यांना माहिती असतं। आई बापाच्या नावागावाचा पत्ता नसलेल्या फालतू पोरी। कसं माझी पोरगी फालतू नाही हो, चांगल्या खानदानातली आकाश। तू इथे कसा आला? तुला माझ्या खोलीपर्यंत कोणी येऊन दिलं? तो मला भेटायला आलाय, माझा मित्र आहे हा। नारायणी, हा जर का तुझा मित्र असेल ना तर मी तुला सुद्धा वाड्याबाहेर काढायला मागे पुढे बघणार नाही। नाही आकाश, आमच्यासाठी तुमच्या सोन्यासारख्या पोरीवर नका राहू। तू निघ इथून। ऐका ना, माझी आनंदी तमाशावाली नाही हो। 20 वर्षापूर्वी एका गुजराती माणसानं आमच्या पाडावर सांभाळा दिली होती ती। योगायोगानं तिच्या पायात घुंगरू आलो आणि दुर्दैवानं नशिबात एक माझी आनंदी फालतू नाही। कसा तुम्ही माझ्या आनंदीला वाचवा ना। सगळे मान्यवर स्थानापन्न झालेले आहेत, सुरू करा। म्या नाचणार नाही। माझं ऐका तात्या, ना माझ्या ताब्यात द्या, 2 मिनिटात सरळ करतो। आनंदीबाई, आनंदीबाई, माझं डोकं फिरवू नका, जीवानिशी जाल। काय करायचं ते करा, म्या नाही घाबरत तुम्हाला। तर जीव गेला ना तरी बी चालल, मरल तर इज्जतीनं। पाहिलं कशी शेफरली आहे तुमच्या पाहुणचारामुळं? आता एक तमाशावाली आपल्याला इज्जतीची भाषा ऐकवते। अगोदरच्या जखमा भरल्या बी नाही अजून, तरी बी गुरमी आहेच का? बघ, तुझ्या आईच्या मनात तमाशाबद्दल प्रचंड राग आहे, तो राग या मुलीवरती काढते। ती मुलगी तमाशावाली नाहीये, ती खूप चांगल्या घरातली आहे। हे सगळं मला स्वतः सुंदरने सांगितलंय। मलाही काही गोष्टी कळल्यात, पण अजून कुठल्याच गोष्टीची नीट खात्री होत नाहीये। तुला काय कळलंय? तिचे बाबा गुजरातमध्ये असतात, त्यांनीच मोठ्या विश्वासाने हिला त्यांच्याकडे सांभाळायला दिलं होतं आणि ते दर महिन्याला पैसे सुद्धा पाठवतात। बाबा, ती तमाशावाली मुलगी नाहीये बाबा। मम्मा, तिचे नियम या मुलीवर का लादतीये? बघ, तू काळजी करू नकोस, मी बोलीन तुझ्या आईशी। आता बोला, कारण आपल्याकडे आता अजिबात वेळ नाहीये। बाबा, तो तात्या तिला मारून टाकेल आणि जर आनंदीला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू नाही शकणार बाबा। तू काळजी करू नकोस, मी आता बोलतो तुझ्या आईशी। हे बघ, तू काळजी करू नकोस। माझं काय चुकलं मला सांगितलं तर बरं होईल। खोटं बोलू नकोस, एक शब्द नाही। विष्णू, यापुढे जर का हा खोटं बोलला ना तर ह्याला इतकं मार म्हणजे तुला याचं काय करायचं ते कर, हा मेला तरी चालेल। मला तुझा जीव घ्यायला लावतोस बाबा? बोल, खरं बोलणार का नाही? मुलगी कुठे आहे सांग। माझ्या बहिणीकडे सांभाळायला ठेवलंय। नक्की ना? नक्की का? बहिणीला फोन लाव, बहीण रेंज मध्ये आहे ना? तिच्यासाठी वेगळा टॉवर बांधूया गावात। बांधू का वेगळा टॉवर? चल, बहिणीला फोन लाव। लाव तिला फोन। लागला फोन। विष्णू, फोन स्पीकरवरती ठेव आणि ह्याला एकही अवास्तव शब्द बोलू देऊ नकोस। ऐका,